संस्कार या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्मातील 16 संस्कार आणि त्याची पद्धती जाणून घेतली. या प्रत्येक संस्कारावरती एक व्हिडिओ आपल्या चॅनेलला मी दिलेला आहे, तर आपण तो पाहू शकता. प्रत्येक संस्कार कसा केला जातो हे मी तिथे सांगितले आहे. आता आपण भारतीय संस्कृतीत सणांचे महत्त्व जाणून घेऊयात. माणसाच्या जीवनात जो शांतपणा, जे स्वास्थ्य असावं लागतं, ते आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात हरवून बसलेलं आहे. सर्व प्रकारचे सण टप्प्याटप्प्याने साजरे करताना नातेसंबंधाची जपणूक, सकारात्मक ऊर्जा, मानवी संबंध, भक्ती, अध्यात्म ऊर्जेचा स्तोत्र, मनात शांती, सकारात्मक दृष्टिकोन सणांच्या माध्यमातून निश्चितच निर्माण होतो. आपल्याकडील सर्व सण उत्सव पाहिले तर निसर्गाशी नातं सांगणारी, जवळीक असणारी अशीच त्यांची पूर्वपा रचना आहे. अगदी मुक्या प्राण्यांप्रती आदरभाव हाच आपल्या सणांमधून व्यक्त होतो. विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला आपला देश व आपल्या देशातील प्रत्येक सण यांचे महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून तर अगदी अखेरपर्यंत प्रत्येक सणाचे महत्त्व व त्यावेळेस होणारे ऋतुमान, होणारा नैसर्गिक हवामानातील बदल याची सांगडसुद्धा या सणांसोबतच घातलेली आहे. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक धर्म यामागे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अध्यात्म व शास्त्र आहे. आपला भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. अनेक भाषा, धार्मिक विविधता जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशात नाहीत. येथील निसर्ग पाहण्यासाठी लाखो विदेशी पर्यटक भारताला भेट देत असतात. हिरवागार निसर्गसंपन्न भारत म्हणजे सणांची रांगोळी, रंगांची उधळण, की येथील मातीलाही इथल्या संस्कृतीचा गंध येतो. आपण भारतीय आहोत याचा खरंच खूप मनापासून अभिमान वाटतो. खूप धार्मिक, आध्यात्मिक आहोत आपण. अनेक धर्मांचा संगम आपल्या देशात आहे आणि आपले सण आपल्या विविधतेतील एकतेचे प्रतीक आहेत. धार्मिक, भावनिकदृष्ट्या सणांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणाचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे. मकर संक्रांती या सणाला एकमेकांना तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. हिवाळ्याच्या दिवसात तिळगुळ खाणं आरोग्यासाठी खूप हितकारक असतं. पर्यावरणपूरक सण उत्सवांची गरज याचे कारण असे की माणसाच्या जीवनात जो शांतपणा, स्वास्थ्य असावं लागतं, ते आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तो हरवून बसलेला आहे. सर्व प्रकारचे सण टप्प्याटप्प्याने साजरे करताना नातेसंबंधाची जपणूक, सकारात्मक ऊर्जा, मानवी संबंध, भक्ती, अध्यात्म ऊर्जेचा स्रोत, मनात शांती, सकारात्मक दृष्टिकोन सणांच्या माध्यमातूनच निश्चितच निर्माण करता येतो. निसर्गाशी सणांचं वेगळंच नातं आहे. आपल्याकडील सर्व सण उत्सव पाहिले तर निसर्गाशी नातं सांगणारे, जवळीक असणारी अशीच त्यांची रचना आहे. मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. निसर्गात जगता जगता त्याने सृष्टीतील घटनाक्रमात होणारे बदल निरीक्षण करून हळूहळू ओळखले. निसर्गातील प्रत्येक घटनेमागील नियम शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यांचं आपल्या जीवनाशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून स्वतःला आणि इतरांना मानसिक समाधान, आनंद मिळतो याची खात्री माणसाला पटली. एकत्र येण्याने चर्चा, सुसंवाद घडतात. त्यामुळे वैयक्तिक, सामाजिक तसेच सामूहिक ताणतणाव हलके होतात. माणसाचा वैयक्तिक आणि सामूहिक शहाणपणा वाढतो. समस्यांवर मात करण्याचे बळ, पाठिंबा, उत्साह, प्रेरणा मिळते असाही त्याला अनुभव आहे. आणि त्याने मग त्या सर्व सण उत्सवांची त्या ऋतूनुसार संगती लावली. स्त्री, पुरुष, आबालवृद्ध यांच्यासाठी सण उत्सवांची विभागणी केली. सृष्टीतील इतर सजीवांप्रती सतत प्रेम, भूतदया, मैत्र जपण्याच्या शुद्ध हेतूने त्याने कृतज्ञतेपोटी खास त्यांच्या नावाने, सहभागाने सण उत्सवाचे आयोजन केले. यातून स्वतःचा व समूहाचा आनंद द्विगुणित करण्याचा माणसाने नेहमीच प्रयत्न केला. आता आपण भारतीय सणांचे परिपूर्णत्व काय आहेत ते पाहूयात. वैज्ञानिक महत्त्वासोबतच भारतीय सण सांस्कृतिक तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही परिपूर्ण आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार सणांची मांडणी केली तर सुरुवात मकर संक्रांतीपासून होते. याच दिवसापासून सूर्याचे
उत्तरायण होण्यास प्रारंभ होतो. या दिवशी थंडी असल्याने स्वयंपाकात गरमी देणाऱ्या पदार्थांची चव असते. त्यानंतरचा सण होळी आणि रंगपंचमी. वसंतात भरून आलेली फुले आपला रंग उधळून पाहतात. याच रंगात न्हाऊन निसर्गाशी एकरूप करून घेणारा सण म्हणजेच धुलिवंदन. मराठी वर्षाची सुरुवात म्हणजेच आपला गुढीपाडवा. गुरुपौर्णिमा. भारतवर्षामध्ये जेवढे गुरुला महत्त्व आहे तेवढे कशालाही नाही. गुरुच मार्गदाता, अन्नमुक्तिदाता. नागपंचमीला नागदेवता व अन्य पशूंसाठी मनात प्रेमाची भावना ठेवणारी हीच ती आपली भारतीय संस्कृती.